ओके. तर आपण मागच्या वेळेस काय बघितलं होतं बघा. मोल कन्सेप्ट आपण पाहत होतो. तर मी तुम्हाला एकच सांगितलं मागच्या वेळेस, सर्वात महत्वाची गोष्ट ती विसरायची नाहीये. ती अशी आहे की एखाद्या ॲटमचं वजन म्हणजे मास, ते वेट आणि मास केमिस्ट्रीत एकच असतं. तर ॲटमचं वजन एएमयू मध्ये किती येतं? समजा हायड्रोजन आहे, ठीक आहे ना. इकडं ॲटम घेतो आणि इकडे त्याचा एक मोल घेतो. इथे एक ॲटम, इकडे त्याचा एक मोल. जसं एक डझन घेतो ना आपण, तसं. मग एक ॲटम जर घेतला हायड्रोजनचा तर त्याचं मास येते 1U, तर त्याच्या एका मोलचं मास येते 1 ग्राम. बघा बरं, हे कळलं का? हे लक्षात आलं का? सांगा बरं जरा. राईट. तसंच आता ऑक्सिजनचा ॲटम घेतला तर त्याचं ॲटमचं वजन येते 16U, तर त्याच्या एका मोलचं मास येतंय 16 ग्राम. ठीक आहे, काय येतंय? 16 ग्राम. लक्षात आलं? मग आता मला सांगा, वॉटरचा एक मॉलिक्यूल घेतला, ऍटमच्या ऐवजी वॉटरचा, आता वॉटरचा ॲटम असणार आहे का? नाही, मॉलिक्यूल. त्याचं जर 18U आलं तर वॉटरच्या एका मोलचं किती येते सांगा बरं. यस, आता तुमच्या लक्षात आलं का नाही? मग ह्यालाच म्हणतात मोल. म्हणजे मोल म्हणजे काय माहितीये का? मोल म्हणजे मास ऑफ द सबस्टन्स. बघा काय म्हटलं, मोल इज मास ऑफ द सबस्टन्स इन ग्राम विच इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ इट्स मॉलिक्युलर मास इन डाल्टन. म्हणजे हे ह्याचा म्हणण्याचा अर्थ काय? एखाद्या मोलचं मास ग्राम मध्ये जेवढं होतंय तेवढंच त्याच्या मॉलिक्युलर मास डाल्टन मध्ये असतंय. म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड बरं का, फक्त मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजे हे पुढचं असतंय, हे पुढच्याला ह्याला म्हणतात युनिट. जसं की 5 न्यूटन म्हटलं की हे झालं युनिट आणि हे असतं मॅग्निट्यूड. हे मॅग्निट्यूड, हे असतं मॅग्निट्यूड. म्हणजे डाल्टन मधलं मॉलिक्युलर मास आणि एका मोलचं मास, ह्या दोघांचंही मॅग्निट्यूड इक्वल असतं. फक्त एका मॉलिक्युलचं मास डाल्टन मध्ये असलं पाहिजे आणि मोलचं मास ग्राम मध्ये असलं पाहिजे, हे विसरू नका. सो मोल म्हणजे मास ऑफ द सबस्टन्स इन ग्राम which is equal to the magnitude of its molecular mass in Dalton. मॉलिक्युलर मास डाल्टन मध्ये आणि मोलचं मास ग्राम मध्ये, ह्या दोघांचं मॅग्निट्यूड सेम असतं. हाच त्याचा अर्थ आहे. उलट तिलटी व्याख्या दिलेली आहे, पण काहीही मोठी गोष्ट नाही. कळलं का सांगा बरं एकदा. हे दोघांचं मॅग्निट्यूड सेम असतं, बाकी काहीच नाही. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, युनिट वेगवेगळे आहेत. मग आता ऑक्सिजनचं मॉलिक्युलर मास किती आहे? 32U. राईट. मग त्याला जर 32 ग्राम काळ लावलं की ते त्याच्या एका मोलचं मास होतंय. जसे बघा, हेन्स 32 ग्राम ऑफ ऑक्सिजन इज 1 मोल ऑफ ऑक्सिजन. हे कळलं का वाक्य? बघा, पहिलं वाक्य कळलं का? शाबास. मॉलिक्युलर ऑफ मास ऑफ वॉटर इज 18U. मग 18 ग्राम घेतलं की त्याच्या एका मोलचं मास होतंय. अतिशय सोपं आहे बघा, अतिशय सोपं. ठीक आहे ना. मग त्याच्यानंतर आता नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे. चला, हे खूप कामाचं आहे. तुम्ही हे अगोदर ह्याच्याकडे जायचं नाही, अगोदर तुम्ही दररोजच्या जीवनातलं मला सांगायचं. ठीक आहे? दररोजच्या जीवनातलं मला सांगा, नंबर ऑफ मोल. तसंच नंबर ऑफ डझन कळतंय का तुम्हाला? नंबर ऑफ डझन तरी कळतंय का? डझनची संख्या. ठीक आहे, मास वरून काढायच्या. डझनची संख्या मास वरून काढायच्या. मला सांगा, केळीच्या एका डझनाचं वजन आहे 2 किलो. ठीक आहे, तुम्ही काय केलं मग? 10 किलो केळी घेतली. हे काय? केळीचं एक डझन, एका डझनाचं मास, 1 डझन मास. एका डझनाचं मास आपण त्याला म्हणूया डझन मास. तर 10 किलो केळी घेतल्यावर तुम्ही किती डझन घेतलं रे? हे झालं टोटल मास. तुम्ही टोटल 10 किलो केळी घेतली, तर तुम्ही किती डझन घेतली बाळांनो?
व्हेरी गुड. अरे शुभम, जरा डोकं चालवा. चला, बाकी सर्वांचं राईट आले. बाकी लोक काय करताय आणखीन? माझं लक्ष आहे सर्वांकडे. बघा, मी पुन्हा एकदा विचारतोय. मी पुन्हा एकदा काय विचारतोय बाळांनो, बघा बरं एकदा. टोटल मास आहे, म्हणजे तुमच्या एका डझनचा मास, एका केळीवाल्याकडे गेलात, एका डझनचं मास आहे केळीच्या 2 किलो. तुम्ही काय केली, एकूण 10 किलो केळी घेतली. तर किती डझन घेतली? ज्यांचं चुकलंय त्यांनी पुन्हा एकदा विचार करा. 5 डझन वाले राईट आहेत. 5 डझन यायला पाहिजे. साधी गोष्ट आहे, एकदम साधी गोष्ट आहे. पण तुम्ही कसं काढलं माहितीये का? तुम्ही नंबर ऑफ डझन कसे काढले? बघा, नंबर ऑफ डझन्स. नंबर ऑफ डझन्स तुम्ही कसे काढले? तुम्ही वर घेतलं टोटल मास, बरोबर ना? असंच केलं ना, वर घेतलं टोटल मास 10 किलो 10 kg आणि डिवायडेड बाय मास ऑफ 1 डझन. बरोबर आहे काय? मास ऑफ 1 डझन, बरोबर आहे का? असंच केलं ना? मला सांगा अगोदर, असंच केलं का सर्वांनी? असंच केलं ना? टोटल मास वर घेतलं, वर घेतलं टोटल मास आणि मास ऑफ 1 डझन, मास ऑफ 1 डझन. सिंपल थिंग आहे. मग तसंच आपण काय करू शकतो, नंबर ऑफ मोल, जसं तुम्ही नंबर ऑफ डझन काढले ना, तसंच नंबर ऑफ मोल कसे निघणार रे बाळांनो? नंबर ऑफ मोल्स कसे निघणार? टोटल मास अपॉन मास ऑफ, सांगा बरं काय? मास ऑफ काय घेणार सांगा? तुम्हीच सांगा. मास ऑफ डझन नाही, डझन नाही, इथं डझन आहे का? मोलची संख्या काढायची आहे ना. जसं तुम्ही डझनची संख्या काढण्यासाठी एका डझनचं मास खाली घेतलं, तसंच इथं मास ऑफ 1 मोल घ्यावं लागेल ना. यस, शुभम एकदम करेक्ट आहे बेटा तुझं. एकटा शुभमनं सांगितलं. जसं इथं मास ऑफ 1 डझन घेतलं डझनची संख्या काढण्यासाठी, तसं इथं मास ऑफ 1 डझन घ्यावं लागेल का नाही बरं बाळा? घ्यावं लागेल का नाही? सांगा बरं एकदा. सांगा, येस और नो. ठीक आहे. मग मास ऑफ 1 मोललाच म्हणतात मॉलिक्युलर मास. ह्यालाच काय म्हणतात? मॉलिक्युलर मास. फक्त ग्राम मध्ये घ्यावं लागतं बरं का मॉलिक्युलर मास. व एका मोलचं मास ग्राम मध्ये घ्यावं लागेल तुम्हाला इथं. मग मला सांगा, नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स, ह्याचा फॉर्म्युला काय आला बघा. हे बघा, हे टोटल मास ऑफ द सबस्टन्स आलं का वर? पण ग्राम मध्ये घ्यायचं, विसरायचं नाही. आणि मॉलिक्युलर मास ऑफ द सबस्टन्स हे पण ग्राम मध्येच घ्यायचं. दोघंही ग्राम मध्ये घ्या. कळला का रे हा फॉर्म्युला? आणि हा खूप कामाचा फॉर्म्युला आहे. मुलांना 11वीत मध्ये देखील कळत नाही हा फॉर्म्युला. 11वीत देखील कळत नाही. मी पुन्हा सांगतोय, पुन्हा सांगतोय. ठीक आहे, ठीक आहे. मास ऑफ द सबस्टन्सला आपण एम लिहिणार, मॉलिक्युलर मासला कॅपिटल एम लिहिणार, विसरू नका. बर, आता दुसरा एक फॉर्म्युला. चला, आता तुम्ही दुसरा एक फॉर्म्युला बघा. मला सांगा, तुम्ही 60 केळी घेतली तर किती डझन घेतली सांगा? किती डझन घेतली 60 केळी घेतल्यावर? नंबर ऑफ डझन तुम्ही कसे काढले माहिती आहे का? 60 डिवायडेड बाय 12. म्हणजे 60 केळी म्हणजे तुम्ही काय केलं? नंबर ऑफ बनाना आहे का नाही, किंवा नंबर ऑफ पार्टिकल्स. एका बनानाला आपण एक पार्टिकल म्हणूया, एका बनानाला एक पार्टिकल म्हणूया. काय फरक पडतंय? नंबर ऑफ बनाना. कधी कधी लिहितात टोटल नंबर ऑफ बनाना, आहे का नाही? 60 घेतले, डिवायडेड बाय काय केलं रे तुम्ही सांगा बरं? डिवायडेड बाय बनाना इन, नंबर ऑफ बनाना इन, नंबर ऑफ बनाना इन 1 डझन. नंबर ऑफ बनाना इन 1 डझन केलं का नाही? अवघं सोपं असतं रे बाळांनो, काय नसतं हे.
दररोजच्या जीवनातले कॅल्क्युलेशन असतात, फक्त तुम्ही विसरून जाता उगीच आणि घाबरता. तर तसंच मला सांगा, नंबर ऑफ मोल साठी असंच येईल का नाही? नंबर ऑफ मोल साठी काय येणार? टोटल नंबर ऑफ बनाना किंवा टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स. कोणते पार्टिकल घेऊ शकता ना, बनानाच घ्यावा असं काय, कोणताही पार्टिकल घेऊ शकता. सो टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स, ॲटम असतील, मॉलिक्यूल असतील, काही असतील, डिवायडेड बाय काय येईल सांगा बरं? नंबर ऑफ पार्टिकल्स इन, बोला तुम्हीच सांगा, नंबर ऑफ पार्टिकल्स इन 1 मोल. काय नसतं बघा. झालं मग. नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्सचा दुसरा फॉर्म्युला, ज्याला आपण स्मॉल एन म्हणतो, नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ सबस्टन्स, त्याला एन डॅश म्हणायचं, आणि नंबर ऑफ पार्टिकल्स इन ऑन मोल नाही, हे 1 मोल पाहिजे, चुकून झाले. इन 1 मोल, त्याला आपण अवोगॅड्रो नंबर म्हणतो, कारण एका मोल मध्ये अवोगॅड्रो नंबर एवढीच असते ना संख्या. मग तुम्हाला हे दोन्ही फॉर्म्युले लक्षात आलेत काय? बघा, कोणते कोणते 2 फॉर्म्युले अतिशय कामाचे आहेत. हे वरचे दोन्ही फॉर्म्युले तुमच्या पुढे जे आहेत ते आलेत का लक्षात? सांगा बरं, सांगा बरं. राईट, आलेत ना लक्षात? ओके. ओके, मग त्यालाच मी काय केलं आता, फक्त चिन्हांच्या रूपात लिहिले बघा. हे खूप कामाचं आहे. हे बघा, एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स, एम म्हणजे टोटल मास ऑफ द सबस्टन्स, कॅपिटल एम म्हणजे मॉलिक्युलर मास ऑफ द सबस्टन्स, एन डॅश म्हणजे टोटल पार्टिकलची संख्या, आणि डिवायडेड बाय एन ए म्हणजे अहोगॅड्रो नंबर. हे अतिशय कामाचं, हे तुम्हाला 11वी मध्ये 12वी मध्ये सतत कामाला येणार आहे. ही हा एवढाच फॉर्म्युला आहे ज्याच्यावर आधारित शेकडो क्वेश्चन आहेत. शेकडो म्हणतो मी, हंड्रेड्स ऑफ क्वेश्चन्स, आणि मुलांना ह्याच्यावरचेच आधारित क्वेश्चन येत नाही. हा फॉर्म्युला झाला का पाठ सर्वांना? इथले इथे सांगा बरं जरा, हे दोन्ही फॉर्म्युले झाले का पाठ? यस, त्याच्यावर आधारित क्वेश्चन करायचे. हे बघा, एसआय युनिट ऑफ, एसआय युनिट आहे मोल. तुमचं अमाऊंट ऑफ सबस्टन्स जे असतं का नाही, त्याला आपण मोल म्हणतो, आणि शॉर्टकट मध्ये नुसतं मोल लिहितात. त्याच्यानंतर अवोगॅड्रो नंबर तर सांगितलंयच मी. अवोगॅड्रो नंबर म्हणजे काय? 1 मोल ऑफ सबस्टन्स. अवोगॅड्रो नंबर म्हणजे एक संख्या आहे ती, जसं डझन आहे. आपण ह्याला उगच म्हणूया, ह्याला काय म्हणूया, उगच मला वाटलं मनात आला. आता ह्याला तर तुम्ही डझन म्हणून ओळखता का नाही? तुम्हाला वाटलं की चला मी एक सायंटिस्ट आहे, माझं नाव द्यायला कागणे नंबर म्हणलं ह्याला आपण, काहीच नाही म्हणा. हा, चला, एमसीक्यू क्वेश्चन कुण कुण टाकलेत त्यांनी एकदा फक्त पाठवा बरं मला, यस 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 म्हणून, म्हणजे मला पाहता येतात लगेच. कुण कुण पाठवलेत एमसीक्यू? शाबास, जयश्री, उत्कर्षा, वा, सर्वांनीच, वा 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 वा. चला, मला कुठं पाठवलेत हे? व्हॉट्सअपवर का ईमेलवर? व्हॉट्सअप, ईमेल, ते पण पाठवा जरा. बर, काही 1-2 जणांनी व्हॉट्सअपवर, बाकी सर्व ईमेलवर. ठीक आहे, चालतंय. मग मी लगेच पाहून घेतो आज, आणि कशा आहेत ते उद्या सांगतो. चला, मग मी जर म्हटलं ह्याला कागणे नंबर, काय म्हणजे असं काही विचित्र झालं का खूप? म्हणजे काही त्याचं काही स्वरूप बदललं का? काहीच नाही, उगाच म्हटलं. मग तशीच ही जी संख्या आहे ना, ह्याला अवोगॅड्रो नंबर म्हणतात. ग्रेट सायंटिस्ट आहे तर म्हणायचं, नाव द्यायचं अवोगॅड्रो नंबर. 1 मोल अवोगॅड्रो नंबर म्हणजे काहीच नाही, 1 मोल ऑफ सबस्टन्स, एवढंच लक्षात ठेवायचं. एका मोल मध्ये किती संख्या असते? 6.02 × 10⁻23 पार्टिकल. त्यालाच म्हणतात अवोगॅड्रो नंबर. आणखीन काय कळलं का रे? अवोगॅड्रो नंबर म्हणजे काय ते सांगा बरं जरा. ह्या संख्येलाच म्हणायचं अवोगॅड्रो नंबर, आणि काय म्हणायचं आणखीन? काहीच नाही. अवोगॅड्रो नंबर म्हटलं की 1 मोल बनायचं. पुन्हा जर येऊन म्हटलं तुम्हाला, मला अवोगॅड्रो नंबर ऑफ वॉटर द्या, तर काय समजणार तुम्ही? त्याला किती वॉटर द्यायचं? अवोगॅड्रो नंबर ऑफ वॉटर द्या म्हटल्यावर तुम्ही किती वॉटर देणार त्याला बाळांनो? 1 मोल. झालं, काय नसतं रे, उगाच सोप्प सोप्प आहे. त्याच्यानंतर एक्झाम्पल, उदाहरणार्थ 1 मोल वॉटर म्हणजे किती? मी हे पण सांगितलं तुम्हाला. ग्राम लावायचं त्याच्या मॉलिक्युलर मासला, 18 ग्राम वॉटर. हे झालं मासच्या स्वरूपात. आणि हे पार्टिकलच्या स्वरूपात किती संख्या असणार? 1 मोल वॉटर म्हटलं की त्याचं मास किती? 18 ग्राम. आणि त्यात पार्टिकलची संख्या किती? 6 × 10⁻23.
तसंच 1 मोल CO2 म्हटलं की त्याचं मास वेगळं येईल, पण पार्टिकलची संख्या तीच येते. मास तर वेगळं येईल ना, प्रत्येकाचं मास वेगवेगळं येणार, पण पार्टिकलची संख्या तेवढीच. आता 1 डझन ऍपल घ्या, 1 डझन बनाना घ्या, 1 डझन टरबूज घ्या, ह्या सर्वांमध्ये संख्या सारखी आहे का मास सारखी आहे? सांगा बरं, तुम्हीच सांगा. नंबर सारखा आहे. किती आहे सर्वांमध्ये संख्या? यस 12. पण मास सारखा आहे का सर्वांचं? सांगा बरं जरा, मास सारखं येईल का? नाही. म्हणून बघा, प्रत्येकाचा 1 मोल आहे, प्रत्येकाचा 1 मोल आहे, मास वेगवेगळा आहे, मास वेगवेगळा आहे, परंतु संख्या मात्र सारखीच आहे दोघांची पण. बरोबर आहे का? म्हणजे 1 मोलचा अर्थ काय झाला मग? हे बघा, मॉलिक्युलर मास कशात लिहायचं? ग्राम मध्ये. 1 मोल म्हणजे काय? मॉलिक्युलर मास इन ग्राम. परंतु संख्या किती? 6.02 × 10⁻23 मॉलिक्युल्स, म्हणजेच Na. हे वाक्य कळलं का? सांगा बरं, 1 मोल म्हणजे काय काय ते बघा बरं जरा. 1 मोल म्हणजे काय काय कळलं का? बर, राईट. पुन्हा एकदा बघा, 1 मोल म्हणजे हे बघा, मॉलिक्युलर मासला फक्त ग्राम लावायचं, मॉलिक्युलर मासला फक्त काय लावायचं? ग्राम लावायचं, झालं 1 मोल. आणि संख्या मात्र तेवढीच, अवोगॅड्रो नंबर एवढी प्रत्येकाच्या 1 मोल मध्ये. काय नाही रे, डझन सोबत रिलेट करा, काहीच नाही. डझन सोबत रिलेट केलं की काम खतम, काम तमाम. मी जरा काय करतो, जरा 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 ठीक आहे, काय अडचण नाही. अगोदर संख्या लिहितो जरा. संख्या लिहावी का अगोदर? ठीक आहे, जाऊ दे, काय अडचण नाही. त्याच्यानंतर काय म्हटलं बघा, मला सांगा, आता हे जे वाक्य आहे ना, हे उगाच अवघड वाटतंय. किती जणांना हे वाक्य कळलं मला त्यांनी सांगा. हे वाक्य, हे वाक्य किती जणांना कळलं? वाचून सांगा. ज्यांना कळलं नाही त्यांनी नो म्हणून पण टाकलं जमतंय. खरं बोलायचं, काही टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे, काही जणांना कळलं, काही जणांना नाही, नो प्रॉब्लेम. कन्फ्युजन आहे, हेच खरं गोष्ट आहे. उत्कर्ष जे म्हणते ना, कन्फ्युजन आहे त्याच्यात. द नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन इक्वल मास ऑफ डिफरंट सबस्टन्सेस इज डिफरंट. म्हणजे ह्याचा अर्थ काय? तुम्ही एक वेगवेगळे मॉलिक्युल आहेत ना, H2O, H2SO4, ह्यांना तुम्ही वेगवेगळे फळं समजायचं दररोजच्या जीवनामध्ये. H2O नावाचं एक फळ आहे, ऑक्सिजन नावाचं एक फळ आहे, H2SO4 नावाचं एक फळ आहे, त्याच्यानंतर CO2 नावाचं वेगळं फळ आहे. सर्वांचं वजन वेगळं आहे, बरोबर आहे का नाही? सर्वांचं वजन वेगवेगळं आहे. मग काय म्हणते त्यानं, मॉलिक्युलची संख्या इक्वल मास मध्ये वेगवेगळी असते. म्हणजे काय? मला सांगा, तुम्ही सफरचंद, केळी, टरबूज ह्या सर्वांचे 10-10 किलो घेतले, इक्वल मास घेतलं. काय घेतलं? इक्वल मास. त्यानं काय म्हणते बघा, इक्वल मास घ्या, सर्वांचे इक्वल मास घ्या. सफरचंद, वेगवेगळे मॉलिक्युल म्हणजे एक सफरचंद म्हणजे ऍपल, त्यानंतर काय बनाना, त्यानंतर तुम्ही काय घ्या, वॉटरमेलन. सर्वांचे तुम्ही काय केलं, प्रत्येकाचे 10-10 किलो घेतले, 10 किलो. सर्वांची संख्या सेम येईल का वेगवेगळी येईल? सांगा बरं रे. सर्वांची संख्या सेम येईल का वेगवेगळी येईल? सांगा बरं. संख्या जरी मास तुम्ही सेम घेतलं सर्वांचं, तर संख्या जरा लक्ष द्या. फक्त सर्वांचं राईट आले, एक जण चुकला फक्त. सेम कशी येईल बेटा? सेम नाही येणार ना, डिफरंट येणार. 10 किलो टरबूज घेतलं आणि 10 किलो केळी घेतली, तर दोघांची संख्या सेम येईल का? साक्षी, डिफरंट येईल ना.
म्हणजे जरी तुम्ही मास इक्वल घेतलं, मास जरी इक्वल घेतलं बाळांनो, तर मॉलिक्यूलची संख्या कशी राहणार? डिफरंट राहणार. वाक्य उगं वाकडं तिकडं बनवलं. ह्याला काय म्हणायला पाहिजे होतं? सेम मास ऑफ डिफरंट सबस्टन्सेस कंटेन डिफरंट नंबर ऑफ मॉलिक्युल्स. असं वाक्य पाहिजे सोपं. सेम मास ऑफ डिफरंट सबस्टन्सेस कंटेन डिफरंट नंबर ऑफ मॉलिक्युल्स. पण ह्याला उगच उलट काय काय केलंय? द नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन इक्वल मास ऑफ डिफरंट सबस्टन्सेस इज डिफरंट. पण आपल्याला सवय पाहिजे अशी वाक्य वाचायची, कारण पुढे चालून हळूहळू स्टँडर्ड पुस्तक वाचावे लागतात. मग त्यात असे वाकडे तिकडे वाक्य असतात, म्हणून मी जशाल तसे वाक्य घेतोय. त्याच्यानंतर काय? 1 मोल क्वांटिटी ऑफ डिफरंट सबस्टन्स हॅज डिफरंट मासेस. हे पण करेक्ट आहे. मेजर्ड इन ग्राम मध्ये, जर ग्राम मध्ये मोजला आपण वेगवेगळ्या सबस्टन्सेसचं मास, एका मोलचं मास, तर डिफरंट येते. साधी गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे. तुम्ही टरबूज घ्या आणि केळी घ्या, जसं इथं 1 मोल तसं तिथं 1 डझन म्हणायचं. मग बघा डिफरंट, बघा 1 डझन, मोलच्या ऐवजी काय म्हणा तुम्ही? 1 डझन क्वांटिटी ऑफ डिफरंट सबस्टन्सेस हॅज डिफरंट मास. बरोबर आहे का नाही? हे मेजर्ड इन ग्रामची काही गरज नाही. किलोग्राम मध्ये मोजा, कशात पण मोजा, डिफरंटच यायला पाहिजे. अरे हे कळलं का नाही सांगा? हे वाक्य 1 डझन घ्यायचा टरबुजाचा आणि केळीचा, मास सेम येईल का डिफरंट येईल? यस, तेच म्हटलंय. मग बस, मास डिफरंट येईल का नाही? डझन घेतलेत तुम्ही सर्व दोघांचे पण, परंतु मास डिफरंट. म्हणजे तेच म्हटलंय, जर सर्व वस्तूंचं मास समान घेतलं तर संख्या वेगळी येणार, आणि जर संख्या समान घेतली तर मास वेगळं येणार. अरे बघा किती सोपं आहे. संख्या समान म्हणजे 1 मोल घेणे, जसं 1 डझन घेणं आहे ना, 1 डझन घेतलं की संख्या समान घेतली, संख्या समान घेतली की मास वेगळं, आणि मास समान घेतलं की संख्या वेगळी. अरे कळलं का वाक्य? असा ह्या 2 वाक्यांचा सेंट्रल पॉइंट आहे, दुसरं काही नाही. ह्या 2 वाक्यांना एवढंच सांगायचंय बाबांनो, की प्रत्येकाचं वजन वेगळं असल्यामुळे तुम्ही सर्वांची संख्या सारखी घेतली की वजन वेगळं येते, आणि वजन वेगळं घेतलं की संख्या वेगळी, वजन सारखं घेतलं की संख्या वेगळी येते. हे 2 वाक्य कळले का? हे तिसरं वाक्य लिहू इथं. हे तिसरं वाक्य लिहू का? ह्या 2 वाक्यातून कळतंय. तिसरं वाक्य लिहू का? तिसरं वाक्य काय माहितीये का? जाऊ दे, लिहूनच टाकूया. काय करायचंय, दर बॅचला मला डोक्याला, म्हणजे त्यांना एवढं हे करण्यापेक्षा तुम्हाला नंतर कळत नसते, आता कळतंय. मग आता काय करणार मी, बघा इथं मी काय लिहिणार, एकदम सिंपल वाक्य लिहिणार. बघा ह्याच्या खाली लिहितो मी. बघा काय लिहिणार मी, फॉर डिफरंट सबस्टन्सेस, फॉर डिफरंट सबस्टन्सेस, पहिलं वाक्य काय, इफ नंबर is same then mass is, एवढं पण लिहायचं नाही, शॉर्टकट लिहायचं जेणेकरून सोपं जात आहे. नंबर सेम इम्प्लाइज कसं लिहिणार आपण, नंतर एक चिन्ह लिहितो. implies, number same implies mass different. आणि दुसरं वाक्य काय लिहिणार बघा मी, इम्प्लाइज म्हणजे ह्याचा अर्थ असा, बघा चिखल इम्प्लाइज पाऊस आहे का नाही, धूर इम्प्लाइज जाळ. इम्प्लाइजचा अर्थ कळला का?
इम्प्लाइज म्हणजे त्याचा अर्थ, असं झालं म्हणजे असं झालं असेल, कळलं का? इम्प्लाइज. नंबर सेम म्हणजे इम्प्लाइजचा अर्थ म्हणजे एवढंच. म्हणजे कसं म्हणणार बघा, नंबर सेम म्हणजे मास डिफरंट, नंबर सेम म्हणजे मास डिफरंट. कळलं का रे बाळा? इम्प्लाइज. आणि दुसरं काय? मास सेम इम्प्लाइज. सांगा बरं काय मग? मास सेम इम्प्लाइज. बर, नंबरच्या पुढे जाऊ द्या, नंबरच लिहितो ना पूर्ण, कशाला तुम्हाला डोक्याला तापच नको. नंबर सेम, ठीक आहे. आणि मास सेम इम्प्लाइज सांगा बरं, नंबर डिफरंट. चला, आपली मीटिंग आता थोड्या वेळात एंड होते, त्याच्यानंतर तुम्ही हे सर्व लिहून घ्यायचं, कारण आता मीटिंगचा टाइम थोडा कमी झालाय. म्हणजे आणखीन 10 मिनिटं आहेत, टेन्शन घेऊ नका. नंबर. बरं, मीटिंग एंड जरी झाली तर डबल जॉईन करायची, दुसरं काहीच नाही. अरे डबल जॉईन करायची, ठीक आहे. एंड झाली की डबल जॉईन करायची, मी इथंच असतो. मग हे कळलेलं आहे का सर्वांना वाक्य? हे वाक्य, वरच्या 2 वाक्यांचा अर्थ हाच आहे बघा, सोप्या भाषेत. अशी सोपी भाषा करायची, पुस्तकवाले पण थोडा अवघड करतात. पण फॉर डिफरंट सबस्टन्सेस आहे बरं का, विसरू नका. काम खत्म हुई गवा, अरे काम खत्म हुई गवा रे, अब आगे चलते हैं हम. तर ह्या पेज मध्ये आपण खूप महत्वाच्या गोष्टी बघितल्यात. जसं की उदाहरणार्थ, एकदम सिंपल सिंपल एक उदाहरण तुमच्या पुढे मी सोडून दाखवतो, ह्याच्यावरती प्रश्न कसे पडतात. एकदम सिंपल, एकदम सिंपल. बघा काय म्हटलंय, फॉर एक्झाम्पल, हाऊ मेनी मॉलिक्युल्स आर देअर इन 36 ग्राम ऑफ वॉटर. अरे डायरेक्टच अवघड प्रश्न नको वाटायला मला, हे जरा जास्तच डायरेक्ट अवघड झाला. बघा तुमच्याकडे कसं आहे, असं आहे, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू, हे इकडे बघू नका, हे नंतर 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 पाहायचं, नंतर पाहायचं, नंतर पाहायचं. मास अपॉन मोलार मास इज इक्वल टू पार्टिकलची संख्या अपॉन अवोगॅड्रो नंबर. डायरेक्टच प्रश्न अवघड हा नको वाटायला, पण चालतंय, ठीक आहे. आपण काय करायचं, त्यांनी काय दिले, मास दिले बघा, मास आहे का नाही, म्हणजे हे दिले. आता वॉटरचं मॉलिक्युलर मास माहिती आहे 18 ग्राम आहे, आपण काढलेलं आहे, हे काही काढत बसायची गरज नाही. आणि हाऊ मेनी मॉलिक्युल्स म्हणजे हे काढायला सांगितले बघा. आता तुमच्या पुस्तकात काय केलंय, अगोदर काय केलं बघा, नंबर ऑफ मॉलिक्युल, असं नंबर ऑफ मोलचे फॉर्म्युला मी काय करतो, इकडून एक लिहितो असा, आणि इकडून एक लिहितो. सांगा बरं जरा, कळला का हा फॉर्म्युला? हा फॉर्म्युला कळला का कसा लिहिला ते? कळला का रे? फक्त उलट लिहिलं रे बाळा, कसं कळलं? म्हणजे उत्कर्ष जरा बघ बरं, मी काय केलंय, फक्त हे एन ला मध्ये लिहिलंय. एनचे 2 फॉर्म्युले आहेत ना बेटा, नंबर ऑफ मोलचा हा एक फॉर्म्युला आहे आणि हा एक फॉर्म्युला, असे 2 फॉर्म्युले आहेत. दोन्ही इथं मी एकाच बाजूला लिहिलेत, त्याच्याऐवजी ह्याला उचलून मी इथं दोघांच्या मध्ये ठेवलं, काय फरक पडते रे बाळांनो? म्हणजे जर तुमच्याकडे असं असेल, इकडे बघा उत्कर्ष, लक्ष दे, ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी असं जर असेल, तर ह्या ए ला ह्या दोघांच्या मध्ये ठेवलं तर काय फरक पडते? बी इज इक्वल टू ए इज इक्वल टू सी, काय फरक पडतो का? पडतो का फरक? सांगा. नाही ना पडत फरक. हा, मग तसंच ह्या एन ला मी इथं ठेवलं बेटा, बरोबर आहे का? सांग बरं जरा, कळलं ना? हा, मग त्यांनी काय दिले प्रश्नामध्ये, मास दिले, आणि आपल्याला मोलार मास माहिती आहे. मग ह्या दोघांवरून आपण काय करू शकतो, अगोदर नंबर ऑफ मोल्स काढू शकतो. 2 मॉलिक्युल्स नाही जयश्री, 2 मोल्स येतात, मॉलिक्युल्स वेगळे आणि मोल्स वेगळे. मग आपण अगोदर नंबर ऑफ मोल्स काढू शकतो का नाही? आणि मग नंबर ऑफ मोल्स वरून नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढू शकतो. कळलं का रे कसं जायचं ते? प्रश्नामध्ये ऍक्च्युली सांगा कसं जायचं, कळलं कसं जायचं फक्त? हा, मग सर्वात पहिले स्टेप 1 केलंय त्यांनी. पहिल्यांदा काय केलंय, वॉटरचं मॉलिक्युलर मास काढले, जे की आपण ऑलरेडी काढलाय, काही गरज नाही. मॉलिक्युलर मास आपल्याला ऑलरेडी माहिती आहे 18U.
18U आहे, पण मोलच्या बाबतीमध्ये ते 18U घ्यायचं का 18 ग्राम घ्यायचं सांगा बरं जरा. मोलच्या बाबतीमध्ये 18U घ्यायचं का 18 ग्राम घ्यायचं बाळा, बोला नो. हा यस, 18 ग्राम. एका मॉलिक्युलचं मास 18U आहे, पण मोलचं मास काय? मोलचं मास किती आहे? 18 ग्राम. हे झालं, 18 ग्राम मोलचं मास भेटलं. आता स्टेप 2 केलंय त्यांनी. स्टेप 2 म्हणजे काहीच नाहीये बघा. आपण हे बघा असं करणार, मास अपॉन मोलार मास इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू पार्टिकलची मॉलिक्युलची संख्या भागिले एन. हा फॉर्म्युला आहे आपला. मग पहिल्यांदा काय करायचंय, मास आणि मोलार मास ह्याच्यावरून मोलची संख्या काढायची आहे, बरोबर आहे का नाही? मग मोलच्या संख्येचा फॉर्म्युला काय? मास ऑफ H2O इन ग्राम आणि मॉलिक्युलर मास ऑफ H2O इन ग्राम. हे झालंय का आपला फॉर्म्युला? बघा बरं, हाच आहे, हाच फॉर्म्युला मी इथे लिहिलाय. झालाय, ठीक आहे. मग प्रश्नामध्ये मास किती दिले सांगा बरं बाळांनो? प्रश्नामध्ये मास किती दिले सांगा? 36 ग्राम आहे का नाही? 36 ग्राम दिले, ठीक आहे. आणि भागिले मॉलिक्युलर मास किती काढला आपण वॉटरचं सांगा बरं जरा? 18 ग्राम. 18U नाही घ्यायचं, एका मोलचं मास ग्राम मध्ये घ्यायचं बरं का, हे विसरू नका. मोलचं मास ग्राम मध्ये घ्यायचं, त्यालाच मोलार मास म्हणतात, पण शब्द तुमच्यासाठी वापरला नाही तो. 18 ग्राम. मग मला सांगा बरं मोलची संख्या किती आली, नंबर ऑफ मोल्स किती आले सांगा बरं जरा? यस, 2 मोल आले. 2 मोल आलं. मग आता हे उत्तर आलं. आता हा फॉर्म्युला वापरूया आपण, हा पुढचा फॉर्म्युला, ठीक आहे ना? हा फॉर्म्युला वापरूया, ठीक आहे. 2 मोल आलं. नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर हे बघा 2 मोल आलं, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. हे झालं. आता आपण काय करूया, पुढचं वापरूया. पण एन म्हणजे काय आहे? पार्टिकलची संख्या भागिले अवघड नंबर. आपण एकच केलंय बघा, ह्याच्यावरून हे काढलंय, आता याच्यावरून इकडे चाललो. आपल्याला हे काढायचंय बघा, ठीक आहे ना? हे काढायचंय, विसरू नका, हे काढायचंय, ठीक आहे. मग हे जर काढायचं असेल तर समजा मी याला इकडे घेऊन आलो. ही सोपी मेथड मी सांगितली, पुस्तकात जर अवघड केलंय. हे कळलं का सांगा बरं असं? अरे बाळांनो, कळलं का रे? हे कळलं का रे? हा कळलं. मग एन डॅश म्हणजे मी काय लिहिलं, NA गुणिले एन. NA ची व्हॅल्यू तर तुम्हाला माहितीच आहे, 6.022 इंटू 10⁻23 मल्टिप्लाइड बाय, ह्याची व्हॅल्यू किती आली रे सांगा बरं? ह्याची नंबर ऑफ मोलची व्हॅल्यू किती आली? किती आलेली आहे? 2. तर तुमचं फायनल उत्तर काय येत आहे? 12.044 इंटू 10⁻23 एवढे मॉलिक्युलची संख्या आली. कळलं का मॉलिक्युलची संख्या किती आली ते? कळलं? ही एक पद्धत सोपी, आम्ही 11वी मध्ये वापरतो, एकदम सोप्या पद्धतीत काम करून घेतो. खरं तर 11वीत आम्ही एवढं पण करत नाही. 11वीत आम्ही काय करतो माहिती आहे का? नंबर ऑफ मोल म्हणजे काय? मास अपॉन मोलार मास इज इक्वल टू पार्टिकलची संख्या अपॉन अवोगॅड्रो नंबर. मग ह्याला उडवून टाकायचं, काय करायचं? हे नाच वापरायचं झालं. मग पार्टिकलची संख्या काढायची ना आपल्याला, ह्या एन ला इकडे घेऊन यायचं, इथं गुणाकारात. बघा, एन गुणिले मास अपॉन मोलार मास इज इक्वल टू एन डॅश. कळलं का सांगा बरं जरा? हे कळलं का सांगा बरं? हे काय केलं ते मी? अरे हे काय केलं, कळलं का? पण झालं. एन ची व्हॅल्यू टाका 6.022, ह्याची टाका 36, ह्याची टाका 18, काम खतम. डायरेक्टच उत्तर येत आहे. तुम्हाला कळेल आता हळूहळू, पण सध्या हे पुस्तकात, आता पुस्तकात दिलेल्या पद्धतीने लिहू नका, तुम्हाला कळणार पण नाही, डोक्याला ताप पण होईल, ठीक आहे. पुस्तकात दिलेली पद्धत जी आहे ती मी तुम्हाला सांगितली नाही, मी सोपी आधी पद्धत सांगितली. आता पुस्तकात कसं दिलंय ते मला आधी सांगावं लागेल तुम्हाला. किचकट करून दिलेलं आहे पुस्तकात, किचकट, ठीक आहे. पण देऊ द्या, तुम्ही फक्त आधी लिहून घ्या आरामात. मी उत्तर काढलं, कळलं ना तुम्हाला? उत्तर कसं काढलं कळलं का? हे 12 इंटू 10⁻23. मग आता तुम्ही काय करा, फक्त पुस्तकात जसं दिले, म्हणजे ह्या नोट्स मध्ये जसं दिलं ते उगी लिहून घ्या, उगी लिहून घ्या. त्याच्यानंतर मी सांगतो त्यांनी काय काय केले ते. गोंधळायचं नाही, फक्त आधी लिहून घ्या, मी सांगतो. मी आधी सांगितलं की सोपं कसं करतात. पुस्तकात तुमच्या पद्धतीत जसं केलंय तसं बघूया. आता थोड्या वेळात मीटिंग एंड होईल, पुन्हा एकदा मीटिंग जॉईन करायची बरं काय. एंड झाली तरी देखील जॉईन करायची आहे सर्वांनी, थोड्या वेळात जरी एंड झाली तरी. चला आता लिहून घ्या. हे बघा, हे पेज लिहून घ्या, सर्वांनी लिहून घ्या.
मीटिंग एंड झाली तरी जॉईन करा पुन्हा एकदा.